मराठी, ते धडक ते धडक। देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू। मिटाने से नहीं मिटते, डराने से नहीं डरते, वतन के नाम पे वतन के नाम पे हम सर कटाने से नहीं डरते, मिटाने से नहीं मिटते। देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू। भारत देशाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारे आणि सलग तिसऱ्यांदा भारत देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले भारत देशाचे सर्वात लोकप्रिय आणि लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय नेहाताई किशोर डोंबे, माजी नगरसेविका विटा नगर परिषद विटा, माननीय किशोर काका डोंबे, भाजप जिल्हा चिटणीस सांगली आणि मोरिया भारत गॅस एजन्सी विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज। मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने। संपर्क डॉक्टर बंडगर हाडांचे हॉस्पिटल विटा। जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पार पडलेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आलाय। होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा परिसरातील महिला वर्गाने मनमुराद आनंद घेतलाय। या कार्यक्रमास डॉक्टर शीतलताई बाबर आणि सोनिया वहिनी बाबर यांनी महिला वर्गासोबत संवाद साधलाय। या कार्यक्रमास युवा नेते सुहास भैया बाबर यांच्यासह अमोल दादा देखील उपस्थित राहिलेत। यावेळी अमोल दादा बाबर यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध बक्षिसांचे वाटप करून बाबर गटाने महिला वर्गाची मने जिंकली आहेत। आदर्श कॉलेजच्या पाठीमागील भवानीमाळ पाटील वस्ती येथे हा जबरदस्त कार्यक्रम संपन्न झालाय। भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही,
चारी श्रमले परंतु न बोलवे काही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही। साही विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही। दुर्गे दुर्घटवारी तुझ विण संसारी, घना घना ते अम्बे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणा ते वारी, वारी पडलो आम्हा संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे तारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सर्वेश्वरवरदे तारक संजीवनी। जय देवी, जय देवी। मी खरोखरच जय भवानी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम राबवून जे गेली 11 वर्ष मंडळ टिकवणं फार जबाबदारीची आणि कौशल्याची गोष्ट आहे। ती सर्व ह्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे। मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तुमचं मी प्रथम अभिनंदन करतो। रोहित भाईंनी काही गोष्टी सांगितल्या, मी रोहित भाई तुम्हाला खात्री देतो की विकासाच्या दृष्टीनं व लोकांच्या कामाच्या दृष्टीनं जे तुम्ही सांगाल ते प्रत्येक गोष्ट केली जाईल, त्यात कुठलीही अडचण येणार नाही। आपले धीरज भाई सारखं पकडत होते की लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष, लाडकी बहीण योजना असते, पण धीरज भाई तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला मी अध्यक्ष झालो त्यावेळेला माझ्या अंगावर काटा आलता की मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर तर केली, पण याचे नियम काय, अटी काय, कुणाला घेणार? त्यामुळे मला असं वाटायचं की माणसं बायका आपल्या अंगावर येतील की आमचं काय झालं नाही, आमचं काय झालं नाही। पण मला तुम्हाला सर्वांच्या वतीनं मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात 86,000 महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत। त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या 86,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे पेन्शन आहे किंवा योजना चालू झालेली आहे। आणि मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांना खात्री देतो की कुणी कसले अफवा पसरवल्या तरी ह्या योजनेचे 1 वर्षाचे पैसे हे त्या योजनेच्या बाल कल्याण महिला खात्याला वर्ग केलेले आहेत। ही योजना बंद पडेल, इलेक्शन बंद पासल्या कुठलीही अफवा तुम्ही ऐकू नका। ही योजना निरंतर चालू राहील। फक्त एकच गोष्ट आहे की ही योजना निरंतर चालू राहील, पण तुम्ही एवढं सहकार्य केलं पाहिजे, येणाऱ्या निवडणुकीत हेच सरकार आलं पाहिजे तर मुख्यमंत्री 3,000 करणार आहेत। त्यामुळे तुमच्या हातात आहे 3,000 घ्यायचे का 1,500 घ्यायचे, एवढी तुम्हाला मी विनंती करतो की मुख्यमंत्र्यांना जे तुम्ही आशीर्वाद दिले ते असे देत राहावे आणि त्या सरकारला पाठीशी राहावं, एवढी विनंती करून मी तुमचा फार वेळ घेत नाही, मला पण जायचं आहे एका ठिकाणी। त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ न घेता तुम्ही सर्व या कार्यक्रमाला त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विट्यातील जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जंगी नियोजन करण्यात आले। सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट विनोदराव गोसावी यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने होम मिनिस्टरचा जबरदस्त कार्यक्रम पार पडला। यावेळी घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे देखील देण्यात आली। जय भवानी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे। तर या कार्यक्रमादरम्यान परिसरातील महिला वर्गाने देखील मनमुराद आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले। यावेळी डॉक्टर शीतलताई बाबर आणि सोनिया वहिनी बाबर यांनी महिला वर्गासोबत संवाद देखील साधला। तर या कार्यक्रमास युवा नेते सुहास भैया बाबर आणि अमोल दादा बाबर यांनी देखील उपस्थिती दाखवली। एकूणच गणेशोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवून जय भवानी सांस्कृतिक मंडळाने महिलांची मने जिंकली असून या कार्यक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे।
तुमच्यासाठी बरंच काय. माझ्या मोठ्या जाऊबाई संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आहेत. त्या जेव्हा येतील मी सांगू शकत नाही की त्या काय मांडणार आहेत, पण निश्चितच तुम्हाला लाभ होईल अशाच काही गोष्टी त्यांनी सांगतील किंवा माहित नाही त्या येण्यावर आहे. सेट कुठले कुठले आजकाल म्हणजे किती ट्रेंडिंग आहे बघा तुम्ही. म्हणजे आम्ही आता गाडीत येत असताना मला अर्जुनींनी सांगितलं की आपल्या बेट्यात लाडकी बहीण योजनेचं सुद्धा गौरीचं सेट झालं म्हणून तयार. सो लिटरली मी तो सेट बघितला तर 6 जणी असे दाखवले की लाडकी बहीण योजनेचे हे करताय. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय महिलांच्या बाबतीत अजून काय काय आपल्याला करता येईल निश्चितच आपण येणाऱ्या दिवसात करणार आहोत. आणि श्रीधर भैया, सुजय भैया, ओव्हरऑल सगळी टीम तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप मोठा सन्मान खरं दिला आम्हाला. बाबर कुटुंबांच्या सुना दोन्ही पण वैद्य याच्यात अजून एवढंच बोलते. सांगायला बरंच काय आहे. तुम्हाला सांगितलं मी शिक्षक आहे, सांगू शकते पण ती वेळ नाही. प्लीज बेअर इट अँड ऑल दी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना स्पर्धकांना. कारण की खेळ कुठलाही खेळ असू दे, टेन्शन रिलीज होतं, स्ट्रेस रिलीज होतं. विदाउट टेन्शन सगळे खेळा. तुमच्या सासू असतील असू द्या, नवरे असतील असू द्या, तरी पण बिंदास खेळा. ऑल दी बेस्ट एव्हरीवन. आणि ही जी ऊर्जा आहे ती मी आणि सोनी आम्हा दोघींचं तुम्हा सगळ्यांना एक विनंती अशी आहे. आजपर्यंत तुम्ही बरीच वर्ष म्हणजे मला वाटतं स्वर्गीय हा शब्द मी कधीच वापरणार नाही, कारण भाऊ तुम्हा आमच्या सगळ्यांच्या भाऊ अमर आहेत, अजरामर आहेत. भाऊच्या कार्यात भाऊ जिवंत आहेत, त्यामुळे स्वर्गीय मी म्हणणार नाही. पण तुम्ही आदरणीय भाऊंना जी आजपर्यंत साथ दिली होती ती साथ तुम्ही अशाच प्रकारे आदरणीय भैयासाहेब आणि आदरणीय दादासाहेबांच्या पाठीशी धावून त्यांना पंख द्यावे. ते जेवढे उंच उडतील तो एक धागा नक्कीच खाली सोडतील की आपल्याला तो धागा घट्ट पकडता येईल आणि उंच भरारी घेता येईल. तर अशी साथ तुमची राहू द्या. मगाशी मला वाटतं दादासाहेब जेव्हा येऊन गेले आरतीला, दादासाहेब प्रियासाहेब, तर तेव्हा बऱ्याच जणींची उपस्थिती नव्हती म्हणून दादासाहेबांनी नेहमीप्रमाणे खांद्यावर एक ओझं टाकून मला इथे पाठवलेलं आहे. दादासाहेबांचा निरोप असा आहे की बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर नाही कळतच आहे की लाडक्या बहिणीचे अकाउंटला पैसे आलेले आहेत. तर ते काढून आणायला आणि घरी घेऊन जायला एक छोटीशी भेट या 2 भावंडांच्याकडून तुम्हाला आम्ही आणलेली आहे. लाडक्या बहिणीचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेबांनी एक निरोप पाठवला आहे की हातातून कुठे पैसे घेऊन जाता आणि जुन्या पटव्यातून कुठे पैसे घेऊन जाता. तर एक नवीन पटवा मी पाठवतोय, त्या पटव्यातनं पैसे येऊ द्या घरी आणि भरभराट तुमच्या घरात होऊ द्या. म्हणून मला सुजय दादा आणि श्रीधर दादा एक 5-10 मिनिटात नियोजन करतीलच पटव्याचं वाटप करायला. हा पटवा आदरणीय भाऊंची आठवण, छोटीशी आठवण तुमच्यासोबत असावी म्हणून भाऊंचं कार्य आपण असंच पुढे चालत ठेवणार आहोत. सोनिया आहेत माझ्यासोबत. सोनिया मला वाटतं सकाळी आपण 7ला बाहेर पडतो आणि आम्ही संध्याकाळी, आता तुम्ही बघतच आहात, तर आम्ही कधी घरी जातो हे आम्हालाही कळत नाही, आमच्या नवऱ्यांनाही कळत नाही आणि आमच्या मुलांनाही कळत नाही. का तर तुम्हासारख्या ज्या ऊर्जा असणाऱ्या महिला आहेत त्यांची ऊर्जा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला जिथे तिथे बोलवत आहेत. तर तुमच्या ऊर्जेची पण खूप गरज आहे आणि तुमच्या साथीची पण आम्हाला खूप गरज आहे. मला वाटतं एक फक्त श्रीधर दादांनी सांगितलं म्हणून सांगते, ज्यांना लाडक्या बहिणीची अडचण आहे तर त्यांनी श्रीधर दादा आणि सुजय दादा मार्फत संपर्क साधायला हरकत नाही. थोड्याशा अडचणी येत आहेत, पोर्टल बंद झालाय, पण आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या तर्फे तुम्ही अर्ज भरू शकता. बऱ्याच जणांची ती अडचण होती म्हणून मुद्दाम इथे बोललं गेलं माझ्याकडनं. ते तुमची ऊर्जा अशीच निरंतर चालत राहावं, तुमची मुलं अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावं, तुमच्या मुलांना बघून इतर मुलांना प्रेरणा मिळो, हीच इच्छा इथं व्यक्त करते आणि थांबते. ग्राहकांनो, विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी. त्वरा करा, विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे 1 BHK फ्लॅट केवळ 15.99 लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध. महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध.
साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक